चला आज आपण सोप्या पद्धतीने खत टाकू। बघा थोडंसं मूठभरच माझ्याकडे वर्मी कंपोस्ट होतं, म्हणून एक मूठपेक्षा थोडं जास्त मी आपलं किचन कंपोस्ट जे काही आपण घरात तयार करतो त्याच्यापासून बनवलेलं ते लिक्विड मी 3 ते 4 दिवस असं भिजत ठेवलेलं होतं। आणि हे खत खूप गुणधर्म असतात आणि बाकी याच्यात थोडेसे केळीच्या सालीचं सुद्धा मी टाकलेलं आहे, कारण मला काही फुलांच्या झाडांना सुद्धा द्यायचं होतं। आणि हे खत खूप उपयोगाला येते आणि उन्हाळ्याच्या दिवसात हे खत दिल्यामुळे तुमचे झाडं टवटवीत होतील। कारण आपण असे खत जे देतो ना आपण बाकी ऋतूमध्ये, उन्हाळ्यामध्ये असं थंड पेय किंवा लिक्विड स्वरूपात दिलं ना, ते फुलं खूप ताजीतवानी, फुलांचे रंग सुंदर येतात, भरपूर कड्या फुलांनी झाडं भरून जातात माझे। बघा हे अशा ऑर्गॅनिक खतच देत आहे मी यावर्षी, पण आता हे मी पहिल्यांदा आता बनवलेलं आहे या टाईमला, म्हणून म्हटलं की हे सर्व झाडांना देते तर तुम्हालाही दाखवते। भरपूर फुलं येतील, झाडांचा रंग हिरवा कंच होईल, कारण याच्यामध्ये असे गुणधर्म असतात ना। गांडूळ खत हे जे आपण म्हणतो ना, शेणखतापेक्षा 5 पट त्याच्यात नायट्रोजन असते, 6 पट फॉस्फरस असते आणि 4 पट पोटॅशियम असते। NPK तर खूप जास्त असते आणि किचन कंपोस्टमध्ये सुद्धा आपण नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश अशा भरपूर गोष्टी असते। आणि आता हे सर्व खत मी देताना आहे ना, एका बकेटमध्ये नेहमीसारखंच 2 मग टाकलेले आहे, हे कलरचे बकेट आहे याच्यामध्ये। आणि ते असं लिक्विड एकदम बघा किती पातळसं केलं आहे आणि हे लिक्विड आपल्या झाडांसाठी एक टॉनिकचं काम करणार आहे। उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुमची बाग सुंदर आणि छान दिसण्यासाठी अशा फक्त तुम्ही लिक्विड स्वरूपात खत देऊ शकता। आणि बागेमध्ये खूप छान फुलं उमललेली आहे, कमळ तर पूर्ण भरून गेलेले आहे फुलांनी। ते तुम्हाला मी एक वेगळाच व्हिडिओ बनवून दाखवणार आहे, कारण या कमळावर बघा यावर्षी खूप जास्त रिझल्ट मिळाला मला। आणि मी सर्व वॉटर लिलीलासुद्धा हेच खतं थोड्या थोड्या प्रमाणात देत असते, कारण मी केमिकल वापरत नाही तर ह्या झाडांना पोषण कुठून मिळणार आहे। त्याच्यामुळं मी जे काही खत बनवते ना, ते सर्व आपल्या झाडांना असं पातळ स्वरूपात थोडं थोडं देत असते, म्हणजे ते आपले झाडं घेत असतात आणि झाडाची वाढसुद्धा चांगली होते। आणि इतके गुणधर्म असतात ह्या खतामध्ये, तर म्हटलं आज यावेळेस लिक्विड स्वरूपात देऊया। तुम्ही असं जर ते दिलं ना, तर ते खूप दिवसातून दिलं तरी चालते, हे मात्र तुम्ही 15 दिवसातून, महिन्यातून असं दिलं तरी चालेल। प्रत्येक झाडावर कळ्या फुलं येतील, तुमच्या झाडांची ग्रोथ चांगली होतील। उन्हाळ्यात काय आहे, तुम्ही हे नका पाहू झाडांना खूप अशा कळ्या आल्या पाहिजे, फुलं आले पाहिजे। उन्हाळ्यात आपले झाडं टवटवीत आणि हिरवेगार राहिले ना, छान वाचले ना, तरी आपले झाडं खूप छान पुढच्या ऋतूमध्ये तर होणारच आहे। पण आता वाचवणं खूप महत्त्वाचे आहे। केळीच्या साली मी खूप दिवसाच्या याच्यात भिजत ठेवल्या होत्या आणि मी काय केलं, हे सर्व थोडंसं याच्यामध्ये टाकून या लिक्विडमध्ये अजून त्याचं पॉवर वाढलेली आहे। आणि ज्याच्यात मी भिजत ठेवलं होतं त्याच्यात आपला लोखंडाचा एक तुकडा मी टाकलेलाच आहे, कारण झाडांना हळूहळू लोहसुद्धा मिळते। अशा पद्धतीने आपल्या झाडांना पोषक तत्व भरपूर ऑर्गॅनिक खतातून सुद्धा मिळतात। मी कोणतेही केमिकल वापरत नाही। दुसरं म्हणजे आता वेगवेगळ्या खताची मला नावंसुद्धा माहीत नाही, जे आपण बरेच व्हिडिओ बघत असतो त्याच्यात इतके नावं असतात, हे खत टाका, ते खत टाका, ते खत टाका, म्हणजे एवढं सर्वांना नाही जमत टाकायला। त्याच्यापेक्षा आपण घरगुती आणि केमिकल मुक्त अशा खतांचा उपयोग करत असतो। बघा आता हा व्हिडिओ मी तुम्हाला दिला आहे वाटते, बहुतेक रिपोर्टिंग केलेली होती मलबेरीची, का नाही दिला मला बघून घ्यावं लागेल। कारण बघा किती सुंदर झालेलं आहे, एकाच दिवसात झाड, म्हणजे काही सुकले वगैरे नाही पानं। आणि हे बघा किती छान तयार केलेलं आहे ना, मी छोटे छोटे होल पाडून अशी कटिंग लावली होती, ती इतकी जास्त वाढली ना। आणि या झाडांना सुद्धा काही दिवसानं फुलं येतील। पहिले बरेचदा आहे ना, झाडं ग्रोथ घेतात, ग्रोथ पूर्ण झाल्यावर मग फुलं देतात। असं एकदमच फुलांनी भरून जात नाही कोणतेही झाडं, त्याच्यासाठी वेळ लागतो। पण मी ज्या पद्धतीने खते देते ना, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न याच्यासाठी आहे की मी ठरवलं ना, आपण केमिकलचा वापर न करता बाग फुलवायची तर तुम्ही करू शकता। बघा आता बॅगमध्ये वगैरे कटिंग इतक्या छान तयार झाल्या नाही, तर मला नवल येत आहे की इतकुशा खिशामध्ये एवढी मोठी कटिंग कशी काय तयार होऊ शकते। पण नवीन प्रयोग करण्याचा हाच फायदा आहे। यावर्षी पहिल्यांदा मी हे प्रयोग केलेले बॅगमधले, आणि छोटे छोटे याच्यातसुद्धा हे भरपूर फुलं देणारे झाडं आहे। आणि हे पावसाळ्यातसुद्धा इतके छान हिरवं कंचन पूर्ण फुलांनी भरून जाते ना, तेव्हा नजारा मागच्या वर्षी खूप छान वाटे पाहायला मला। म्हणून यावर्षी मी त्यांचे प्रमाण खूप जास्त वाढले, कारण आपल्याला जसा रिझल्ट मिळतो, मी अडेनियमला सुद्धा माझ्या बागेमध्ये हेच खतं देते। मी असं नाही की केमिकलचा वापर करते आणि तुम्हाला दाखवते ते वेगळंच। माझं जे काही असते ना, ते मी तुम्हाला नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करते। तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडत असेल तुम्ही पूर्ण बघा, त्याच्यानंतर आवडत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा, कारण ते असं केल्यामुळे मला आहे ना, नवीन नवीन आयडिया तुमच्यासमोर दाखवायला छान वाटते। कारण मेहनत तर खूप लागते। आणि हे होतं आपलं जुनं खत जे आपण बनवलं होतं। धन्यवाद।